असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर सांगायचा भाव हा आहे की हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे क्षरपुरुष, आणि अक्षरपुरुष 21 ब्रह्मांड 7 शंख ब्रह्मांडाचा राम आहे. 7 शंख ब्रह्मांडाचा स्वामी आहे, मालक आहे. आणि परमक्षर ब्रह्म, पूर्ण परमात्मा, उत्तम पुरुष तू अन्यः, तो कबीर देव जो आहे परमक्षर ब्रह्म, तो असंख्य ब्रह्मांडांचा राम आहे, मालक आहे, स्वामी आहे. तर आता काय सांगतात? रमता राम जपो रे प्राणी, अब तो सुन ले राम कहानी. कच्छ मच्छ कूरम ना होते, धौल धरनी नहीं ध्यानी. चंद सूरज दो दीपक ना थे पवन और पानी. भाई कच्छ मच्छ ये कूरम ना होते, धौल धरनी नहीं ध्यानी. चंद सूरज दो दीपक ना थे, नहीं थे पवन और पानी. ब्रह्मा विष्णु महेश नहीं होते, नहीं लक्ष्मी नहीं गौरज रानी. सावतरी नहीं सनकादिक तब होते अलख बिनानी. पुण्यात्म्यांनो, तुम्हाला दासाने आत्ता तुम्हाला सांगितले होते की परमात्मा चांगल्या आत्म्यांना भेटतात, हे त्यांचे विधान आहे. आणि ते सतलोकात राहतात, तिथून गती करून येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात आणि आपल्या महिम्याचा स्वतःच आपल्या अमृतवाणीने बोलून बोलून उंच स्वरात कवितांच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दावलीच्या माध्यमातून एका कवीप्रमाणे आचरण करत ते आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात. आणि त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानाला संत पण त्याच प्रकारे त्या परमात्म्याचा महिमा ऐकवतात. तर परमात्मा सांगतात, चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे. हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. परमात्मा स्वतः येऊन सांगून गेले होते 600 वर्षांपूर्वी आपल्या अमृतवाणीत, कबीरवाणीत, की 4ही युगात आम्ही येतो आणि आमच्या प्रिय आत्म्यांना हे यथार्थ ज्ञान ऐकवतो. आणि ते माझ्याकडून प्राप्त ज्ञानाला माझ्याशी परिचित महापुरुष पण माझे संत याच ज्ञानाचा पुढे प्रचार करतात. छाती ठोकपणे जागोजागी जाऊन सत्संग करतात. तर काय सांगतात की 4ही युगात परमात्मा येतात. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा. द्वापर में करुणा में कहाया, कलयुग नाम कबीर धराया. चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे. हीरे माणिक मोती बरसे, यो जग चुगता ढेल रे. परमात्म्याने म्हटले आणि माझ्याशी परिचित सर्व संत ते पण हेच सांगत आहेत की आम्ही यथार्थ ज्ञान, यथार्थ ती भक्ती विधी पसरवत आहोत, खुले आम मोठमोठ्याने ऐकवत आहोत. तुम्ही आमच्या या ज्ञानाला न ऐकून जे आम्ही सत साधनारूपी आणि सत ज्ञानरूपी हिरे आणि मोती तुमच्यावर उधळत आहोत, तुमच्या पुढे टाकत आहोत, तुम्ही लाथाडून पुढे जाता आणि तुम्ही अन्य उपासना करता आहात, अन्य देवतांची जी शास्त्रविधीला त्यागून मनमानी आचरण आहे, ज्याच्याविषयी श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक 23 व 24 मध्ये सांगितलं आहे
की शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात अर्जुन, त्यांना नाही कोणतं सुख मिळतं, ना त्यांची सिद्धी होते व नाही त्यांची कोणती गती होते. व्यर्थ, युजलेस. यासाठी तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत कोणती साधना करायला पाहिजे, कोणती भक्ती केली पाहिजे आणि नाही केली पाहिजे, यासाठी सद्ग्रंथांनाच प्रमाणमान, कोणत्या लोकवेदांवर, दंतकथेवर विश्वास नको ठेवू. तर जितके पण परमात्मा सांगत असत की तुमचे जे धर्मगुरू आहेत, कबीर परमेश्वरजी सांगत असत की तुमचे जितके धर्मगुरू आहेत हे चुकीचा ज्ञान प्रचार करत आहेत, तुम्हाला सद्भक्ती नाही सांगू शकत आहेत, आणि आम्ही सद्भक्ती सांगत आहोत तर तुम्ही याला लाथाडून ती साधना करत आहात जी ना तर तुम्हाला सुखी करू शकते, ना तुमच्या भविष्यात येणाऱ्या संकटांना नाही टाळू शकत. तुमच्या प्रारब्धात, तुमच्या नशिबात जे लिहिले आहे, तुमचे कष्ट, त्याचे निवारण नाही करू शकत. तर ते तुम्ही रिकामी ओजीच वाहत आहात, दगडगोठे एकत्र करत आहात, त्यांना हिरे आणि मोती जाणून. ही तुमची मोठी चूक आहे. या दगडगोट्यांना जेव्हा तुम्ही पुढे जाऊन घेऊन जाल डोक्यावर ठेवून, आणि जिथे याची किंमत होईल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही दगड उचलून आणलेत, गोटे उचलून आणलेत, लाल हाती लागला नाही. तर काय सांगतायत? चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग चुगता ढेल रे. की आम्ही सत्साधना, सद्भक्तिरूपी हिरे मोती तुमच्यावर उधळत आहोत, आणि तुम्ही पण दगड गोटे म्हणजे अन्य उपासना करण्यातच मग्न आहात. त्या देवी देवतांची पूजा करतात जे तुम्हाला कधी सुख नाही देऊ शकत. ते स्वतः सुखी नाहीत, त्यांचा अस्थायी जीवनकाळ सगळ्यांचा, सगळे नाशवान आहेत, तरी पकडून पकडून फिरत आहात. समर्थाला शरण जा, मग तुम्ही सुखी होऊ शकाल. समर्थ का शरणाग हो, रंग होरी हो, वाई कदे न हो ए काज राम, रंग होरी हो. सांगतात समर्थांची शरण घ्या, ग्रहण करा, मग कधीही तुमच्यावर कोणतेही संकट नाही येणार. जर तुम्ही मर्यादेत राहाल. पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने ना सुनिया. परमात्मा ओय होय किती दुःखी होऊन म्हणतात की तुम्ही परभी उत्सवाला जाता, तिथे कुठेही कोणता कुंभमेळा भरतो, कुठल्या तलावात, ओढ्यात, ज्यात गाढवे पण नाही नाहणार, त्यातलं पाणी पण नाही पिणार, आणि त्यात स्नान करून तुम्ही कल्याण समजता आपलं. तुमच्या आधी मासे, बेडूक सगळे विद्यमान असतात, त्यांचा मोक्ष नसता झाला. आपल्या सद्ग्रंथांचा आधार माना व संत महापुरुष ज्यांना भगवान भेटले त्यांच्या वाणीला आधार मानून साधना करा, तेव्हा सफलता मिळेल. तर भगवान म्हणत असत, पर भी लेन जात है दुनिया, और हमरा ज्ञान किन्हे ना सुनिया. तर इथे काय सांगू इच्छितात? भाई कच्छ मच्छ कूरम ना होते, दौल धरनी नहीं ध्यानी, ये चंद सूरज दो दीपक ना थे, नहीं थे पवन और पानी. ब्रह्मा विष्णु महेश न होते, नहीं लक्ष्मी गौरज रानी, सावतरी नहीं सनकादिक तब होते, अलख बिनानी. आता आदरणीय गरीबदास साहेबजी सांगत आहेत परमात्म्याकडून प्राप्त त्या यथार्थ ज्ञानाच्या आधाराने की पहिले, सगळ्यात पहिले काहीच नव्हते, केवळ एक परमात्मा होता. आणि हे आपले वेद सांगतात, आणि हेच ते महापुरुष सांगतात, व हेच परमात्मा स्वतः येऊन ज्ञान देतात. हम ही अलख अलाह हैं, कुतुब गोस और पीरे, गरीबदास खालिक धनी, हमरा नाम कबीरे. ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमार तीरे, दास गरीब ऊपर बसूं, अधर बसूं, अवगत सत्य कबीरे. परमात्म्याने स्वतः पण आपला महिमा सांगायचा प्रयत्न केला, पण आपण बालक इतके आहोत, आपण परमात्म्याला ओळखू नाही शकलो, कारण की आपल्याला बालबुद्धी बनवले या अज्ञानी संतांनी, महंतांनी, मंडलेश्वरांनी आणि गुरूंनी. आता पुण्यात्म्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा भगवानांनी तुम्हाला शिक्षित केले, आणि मग या ज्ञानाला तुमच्यापर्यंत पोहोचवले. आता जितके पण तुम्ही इथे आला आहात,
कोणत्याही धर्मजातीचे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे ज्ञान ऐकले असेल तेव्हा खूप वाईट वाटले होते. आणि आज तुम्हाला कसे वाटते की हे भगवान, की जर पृथ्वीवर ज्ञान आहे तर हे आहे, बाकी सगळे अज्ञान भरून राहिले आहे. तर काळाने इतके अज्ञान ठोकले आपल्या परमात्म्याच्या मुलांमध्ये की ज्ञानापासून दूर पळतात, विरोध करतात, आपल्या जीवनाचा नाश करून घेतात. परंतु यासाठीच परमात्म्याने तुम्हाला शिक्षित बनवले. आज म्हाताऱ्यांपासून बालकांपर्यंत सगळ्यांना अक्षरज्ञान आहे. असं मानलं की कोणी बुजुर्ग राहिला पण असेल चुकून अशिक्षित, तर त्याची नातवंड आणि त्याची मुलं सगळे शिक्षित आहेत, बसून समजावतील की नाही पिताजी असे आहे, हे बरोबर लिहिले आहे, यात गीतेशी तपासून पाहिले आम्ही, तरी पण मानेल. तर यासाठी मालकांनी ही वेळ निवडली होती की जेव्हा मधली पिढी येईल आणि कलियुग 5505 वर्ष संपून जाईल, तेव्हा या ज्ञानाचा आम्ही ढोल वाजवून प्रचार करू आणि सर्व मुलं मला शरण येतील, सगळ्यांचा मोक्ष होईल. संपूर्ण विश्वातील मुलं परमात्म्याचीच मुलं आहेत. जरी कोणी हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, ईसाई आहे, आपण एकाच पित्याची मुले आहोत. आपण आपल्या चुकीने वेगवेगळे झालो, आपल्याला ज्ञान नीट न मिळाल्याने आपण भिन्न भिन्न झालो. परमात्म्याचा आदेश आहे, या ज्ञानाला ऐकून परत सगळे परत एक होतील आणि सगळ्यांचा मोक्ष होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्हाला कथा ऐकवतो. परमात्मा जसे परमात्म्याचा महिमा वेदात लिहिला आहे आणि तसे तर संपूर्ण विश्व वेदांना, वेदांच्या ज्ञानाला नाकारत नाही. केवळ एक पंथ आहे आणि त्या पंथाच्या ज्या शाखा आहेत त्याच आपल्या मंद बुद्धीच्या कारणाने हे म्हणतात की आम्ही वेद आणि गीता यांना नाही मानत. आमच्या गुरुचे ज्ञान तर वेद व गीता यांच्या वरचे आहे. जेव्हा दासाने या पंथाच्या म्हणजेच राधास्वामी पंथाचे प्रवर्तक श्री शिवदयालजी महाराज, आग्रा इथेच राहणारे, जसे की राधास्वामी पंथ चालवणारे सांगतात, जे यांचे प्रमुख आहेत, त्यांचे ज्ञान वाचले. मग वेदांमध्ये पाहिले, संतांच्या महापुरुषांच्या वाणीत पाहिले, तर त्यांना कख पण माहीत नाही अध्यात्म मार्गाचा. आणि त्याचे अनुयायी तर हे म्हणतात की आम्ही वेद व गीता यांना नाही मानत, आमचे ज्ञान तर याच्या वरचे. तर त्याची झलक तुम्हाला कितीतरी वेळा दाखवले, परत दाखवीन. त्यांना सतनाम माहीत नाही, सतलोक माहीत नाही, ते कसं आहे आणि तिथे काय स्थिती आहे. खाक आहे त्यांच्याजवळ ज्ञान. आणि त्यांच्यातूनच राधास्वामी पंथातूनच कोणते पंथ निघाले आहेत? धनधन सद्गुरू, सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली, आणि दिनोतमध्ये ताराचंद, जय गुरुदेव मथुरामध्ये ठाकूरजी एक झाले आहेत, ते राधास्वामीचेच. आणि दिल्लीमध्ये सावन कृपाल मिशन, अजूनही खूप अनेक वेगळे यांचे पंथ आहेत. हे सर्व समजा त्याच विहिरीचे पाणी आहे, ज्यात पाण्याच्या स्थानावर काही पण नाहीये, रिकामे आहे. ते खारे पाणी आहे, युजलेस आहे, हे समजा. म्हणजेच त्यांचे ज्ञान चुकीचे आहे. विश्वात कोणीही, कोणत्याही धर्माचा माणूस वेद व गीतेला नाकारत नाही, सगळे मानतात. विशेष करून हिंदू धर्म तर मानतोच मानतो. तर दास तुम्हाला हे समजवू इच्छितो की जेव्हा वेदांमध्ये जे ज्ञान लिहिले आहे, परमात्मा कसा आहे, कुठे राहतो, कोण आहे, कसा भेटतो, तर मग कमीत कमी हिंदू समाजात शिकलेले आहेत, एज्युकेटेड आहेत, कोणी बालक नाही. इतके दिवस दिशाभूल केली यांनी आपली. तर तुम्हाला तर मानायलाच पाहिजे की जी वेदात परमात्म्याची डेफिनेशन लिहिली आहे, परमात्म्याचा महिमा लिहिला आहे, त्याची परिभाषा लिहिली आहे, ती सत्य आहे. तर ती कोणावर फिट बसते? तसे तर 2 मिनिटात निकाल लागेल की हु इज गॉड, कोण आहे तो परमात्मा ज्याच्याविषयी वेद गुण गातात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 86च्या मंत्र 26 व 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 82च्या 1 2 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 व 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96च्या 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95च्या मंत्र नंबर 2 मध्ये,
अजून पण अनेक स्थानांवर यात काय लिहिलं आहे की ते कबीर देव, कबीर साहेब, कबीर भगवान ते वरती सतलोकात, अमरलोकाच्या 3ऱ्या भागात तिथे बसले आहेत, सर्व ब्रह्मांडांच्या वरती. भवनो सर्वो भवनोपरी तिष्ठती, सगळ्या ब्रह्मांडांच्या सगळ्या भवनांच्या वरती विराजमान आहे व तो सिंहासनावर बसला आहे. जसे राजे असतात, राजे बसतात, राजासारखा हे दिसायला मनुष्य सदृश्य आहे आणि तिथून गती करून येतो. चांगले आत्मे जे नेक दृढ भक्त असतात त्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाने परिचित करवतो आणि तो परमात्मा एका कवीप्रमाणे आचरण करत एक प्रसिद्ध कवीचीही उपाधी प्राप्त करतो आणि जागोजागी जाऊन उंच आवाजात ओरडून ओरडून आपल्या वाणीला स्वतःच कुठे उभे राहून बोलू लागतो आणि आपल्या महिमेच्या वाणीला लोकोक्तीच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, वाणीच्या माध्यमातून तो बोलून बोलून गाऊन ऐकवतो. ज्या कारणाने एक प्रसिद्ध कवींमध्ये पण एक प्रसिद्ध कवी म्हटला जातो, परंतु तो भगवान असतो, तो समर्थ असतो. तर हे गुण कोणांमध्ये आहेत हे तर वेदांनी सांगितले. आणि मग की भगवान मनुष्य सदृश्य आहे, तिथून चालत आला, तख्तावर बसला आहे, सिंहासनावर बसला आहे. आणि ज्या महापुरुषांची दासाने नावे घेतली, परत एकदा नावे घेतो, कारण की अशा महापुरुषांची परत परत नावे घेण्याने पण आपला आत्मा शुद्ध होतो. आदरणीय धर्मदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानकदेव साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव चुडानी, जिल्हा जर्जर, हरियाणा वाले, आदरणीय घीसादास साहेबजी, गाव खेकड़ा, जिल्हा बागपुर, उत्तर प्रदेश वाले, आदरणीय स्वामी रामानंदजी, काशी वाले. आता पुण्यात्म्यांनो, दास ज्या महापुरुषांची नावे घेत आहेत, तुम्ही हे नका समजू की जिथे हे राहत होते तिथे खूप भक्ती होत असेल. तिथे कख नाही कोणाच्याकडे. कितीतरी भक्त ह्या चुकीने धक्के करण्यासाठी गेले तिथे. कोणी चुडाणीला गेला आणि त्यांचे जे पाहिले हाल परत आला परतून. तर पुण्यात्म्यांनो, कारण की आपण पहिलेही भटकलेले आहात, आता परत परत नका भटकू, यासाठी दास तुम्हाला सतर्क करत आहे. हे संत महापुरुष खरे झाले, परंतु ते पण त्या महापुरुषांच्या या ज्ञानाशी परिचित नाहीयेत. या महापुरुषांनी मग हेच सांगितले. काय सांगितले? जसे नानक साहेबांनी सांगितले, ते धर्मदासजींनी तर कलमतोड लिहिले आहे पूर्ण. कबीर सागर लिहून ठेवलाय कबीर साहेबांबद्दल. हे पूर्ण परमात्मा आहेत. मी सचखंडात जाऊन पाहिले, तिथे सिंहासनावर विराजमान होते, मोठे तेजोमय शरीर होते त्यांचे. मग तेच मला इथे मथुरेत भेटले दुसऱ्यांदा येऊन, परंतु इथे त्यांचे तेज इतके नव्हते जितके सतलोकात होते. तर हे पण गरीबदास साहेबजी सांगतात की तेज पुंज अन्य दे धरकर इस विध हमको भेटी. हलके तेज पुंज शरीर घेऊन येतात. हेच वेद सांगतात की तो आपल्या शरीराला सरळ करून तो परमात्मा इथे प्रकट होतो, येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो. तर त्यांनी काय सांगितलंय की जसे धर्मदासजींनी म्हटले की आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. सतलोक से चल कर आए, सतलोक से चल कर आए. काटन काल की जंजीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर, आज मोहे दर्शन दियो जी कबीर. नानक साहेबांनी म्हटले आहे, मलुकदासजींनी म्हटले आहे, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर, जपो रे मन साहेब नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर, एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. सुर नर मुनि जन सब थकत बहे हुआ, रुक गया दरिया नीर.
जपो रे मन साहेब नाम कबीर। दोनों दीन का झगड़ा ठन गया, टोहा ना पाया शरीर, जपो रे मन साहेब नाम कबीर। दास मलूक सलूक कहत है, खोजो खसम कबीर, जपो रे मन परमेश्वर नाम कबीर। नानक साहेबजी म्हणतात, हाई सुरत मुलुक की वेश ए ठगवाडा ठक्की देश, खरासियाना भोतावार ये धाणक रूप रहा करतात। श्री गुरु ग्रंथ साहेबजीच्या पेज नंबर 24 वर ही वाणी अंकित आहे की एक स्वान दुई स्वानी नाल भलके भौकाई सदा ब्याल, कूड़ छुरा मूठा जूठा मर्दार, और ये धाणक रूप रहा करतार। हाई सुरत मुलुक की वेश। मग नानक साहेबजी सांगतात, तेरा एक नाम तारे संसार, मैं एहो आस एहे आधार, ये धाणक रूप रहा करतार। फाई सूरत मुलुक की वेश ए ठगवाडा ठगी देश, खरासियाना भोतावार ये धाणक रूप रहा करतार। आणि पृष्ठ नंबर 731 वर सांगितलं आहे की अंधा चुंदला नीच जात परदेसी, मेरा छिन आवे तल जावे, और जाकी संगत नानक रंदा कैसे मोड़ा पावे। गुरु ग्रंथ साहेबजींच्या पृष्ठ नंबर 721 वर लिहिले आहे, एक अर्ज गुप्तम पेश तो दर कून करतार, हक्का कबीर करीम तू बे अपरवरदिगार, नानक बुगोयत जन तेरा तुरा, तेरे चाकरा पा खाक्स फाकाक। तर मग आदरणीय दादू साहेबजींनी म्हटलं आहे, जिन मुझको निज नाम दिया, सोए सतगुरु हमारे, दादू दूसरा कोई नहीं, ये कबीर सिरजनहारे। आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले जेव्हा त्यांचे 10 वर्षांचे वय होते। आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म विक्रम संवत 1774 मध्ये झाला आणि सन 1717 मध्ये आणि 10 वर्ष वय जेव्हा झालं होतं संवत 1784 आणि सन 1727 मध्ये तो परमेश्वर ज्याच्या महिमेचे गुणगान वेद सांगतात ते कशी लीला करतात, गरीबदास साहेबजींची थोडीशी माहिती देतो तुम्हाला, कारण की आपल्या या अध्यात्म मार्गात या महापुरुषांचे एक विशेष योगदान आहे सगळ्यांचे, परंतु यातील गरीबदास साहेबजींना परमात्म्याने आपल्या योजनेनुसार परत ते सत्ज्ञान दिले आहे, जे अन्य संतांना तर दिले होते परंतु त्यांची वाणी सगळी संग्रह नाही होऊ शकली। या धरमदास साहेबजींना दिले होते, कंप्लीट त्यांनी लिहिले होते सोबत बसून। जसे आदरणीय नानक साहेबजींची सगळी वाणी गुरुग्रंथ साहेबपर्यंत नाही पोहोचली, नाही लिहिली गेली, त्यात खूपशी वाणी कुठे कुठे राहून गेली। एक प्राणसंगली नावाचे पुस्तक आहे, त्याबद्दल पण म्हटले आहे की ती पूर्णच्या पूर्ण नानक साहेबजींची वाणी होती, त्यात 160 पाने होती, त्यातली 80च घेतली गेली। 108 अध्याय होते, 160 अध्याय होते, 80च घेतले गेले, बाकी काही राहून गेले काही कारणांनी। तो मोठा विषय आहे, परत सांगू। तर या कारणाने या विशेष अध्यात्म ज्ञानाला समजण्यासाठी विशेष योगदान आहे आदरणीय गरीबदास साहेबजींची, गावछुडाणी जिल्हा झज्जरवाले यांचे। कारण की परमात्म्याला माहीत होते, परमेश्वराने जसे काळाने म्हटले होते की तुम्ही कबीर नावाने आपले ज्ञान प्रारंभ कराल आणि मी तुमच्याच मार्गात तुमच्याच पंथात माझे 12 दूत पाठवीन, ते तुमच्या ज्ञानाला खराब करतील आणि कबीरपंथी म्हटले जातील, नाम सगळे चुकीचे देतील, तुझ्याच अनुयायांचा मी बट्ट्याबोळ करून टाकीन। तेव्हा परमात्म्याने म्हटले होते ठीक आहे, तू तुझे काम कर, मी माझे करीन। मग परमात्म्याने कबीर सागरमध्ये कबीरवाणी एक चॅप्टर आहे, त्याच्या पृष्ठ नंबर 134, 35, 36 व 37 वर हे स्पष्ट केले आहे की गरीबदासजींचा 12वा पंथ असेल। संवत त्यात चुकीने संवत 1775 लिहिले आहे, तिथे 1774 असायला हवे, मिसप्रिंट आहे, की त्यात जो संत येईल
भक्त संत येईल, जो त्याचा प्रमुख असेल, त्याच्या माध्यमातून मी आपल्या महिमेच्या वाणीला पुनर्प्रकट करीन. परंतु त्या गरीबदास पंथवाले पण त्याच्याशी परिचित नाही होणार. असंख्य जन्मांपर्यंत ते माझ्या या ज्ञानाला समजू नाही शकणार. मग परमात्म्याने म्हटले होते की जेव्हा, जसे काळाने म्हटले होते, द्वादश पंथ करूं मैं साजा और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. 12 पंथ चालू करीन तुझ्या नावाने, परमेश्वराला सांगितले होते. और द्वादश पंथ नाम जो ले ही सो मेरे मुख में आन समोई, और अनेक पंथ चलाऊं. त्यांच्याहून वेगळे हे राधास्वामी धनधन सद्गुरू, जय गुरुदेव आणि हे ठाकूरजी दिनोदवाले, हे ताराचंद, हे अजून अनेक पंथवाले आहेत. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को भरमाऊं. जोग जीत जाओ संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. तर यासाठी परमेश्वराने म्हटले होते की चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई. और काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टि परवाने खोई. हे तर त्यांनी सांगितले की 12व्या पंथात माझ्या महिमेची वाणी प्रकट होईल. त्यानंतर परत 12वें पंथ में हम ही चलावें और सब पंथ मिटा के एक पंथ चलावें. तर ते परमात्मा नाही आले, दास पाठवला. पुण्यात्म्यांनो, गरीबदास पंथातच दासाचा योग्य उदय झाला आहे. मग काय सांगितलंय? कलयुग बीते 5500 पाचा, तब ये मेरा वचन होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, और सब जीव परम पुरुष पद चेता. 5505 जेव्हा वर्ष संपून जातील, त्यावेळी माझे हे म्हणणे सत्य होईल की मी 12व्या पंथात स्वतः येईन, सगळ्या पंथांना संपवून एक पंथ चालवीन. आता पुण्यात्म्यांनो, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे. बुद्धिमान समाज आहे. आत्तापर्यंत त्यांच्याजवळ हे ज्ञान पोहोचले नाहीये आणि पोहोचू लागले आहे. परमात्मा तर दयाळू आहेत. घरोघरी टीव्ही लावलेत, मोबाईल बनवलेत. या चिप घाला, सीडी बसून बघा, पुस्तक वाचा, टीव्ही बघा. कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचवूनच सोडतील. आणि जेव्हा त्यांना हे समजेल, अय होय, असे येतील पळत आणि सगळे एक होतील. सगळ्यांचा मोक्ष होईल. सगळे इथे पण सुखी होतील आणि सतलोकात जातील. जहाज भरभरून भगवान तुम्हाला सतलोकात सोडून येतील. तर इथे प्रसंग जो चालू होता, इथे जो प्रसंग चालू आहे की गरीबदासजी जे आहेत त्यांचे विशेष योगदान आहे. यासाठी त्यांची थोडीशी हिस्ट्री ऐकवीन, कारण की तुम्हाला परमात्मा ओळखण्यास सोपे होईल. सगळे वेद सांगतात आणि सगळे परमात्मा प्राप्त संत गुण गातात. तर मग भगवानाला ओळखण्यात तुम्हाला कोणता धोका नाही होणार, उशीर नाही होणार आणि दृढ होऊन जाल. मग हवे तर कोणी ब्रह्मा विष्णू महेश पण येऊन तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही त्यांचे म्हणणे मानू नाही शकणार. दास इतका तुम्हाला दृढ करू इच्छितो. आता जो प्रसंग चालू आहे की गरीबदासजी जेव्हा 10 वर्षांचे झाले, गरीबदासजींची थोडी हिस्ट्री ऐकवतो इथे. त्यांची जीवनलीला थोडीशी ऐकवतो, ती पर्याप्त होईल तुमच्यासाठी. गरीबदासजी गाव करोंथा, जिथे आपला आश्रम आहे, सगळ्यात पहिल्यांदा 1999 मध्ये तिथूनच स्टार्ट केले होते. 2006 मध्ये ते करोंथा कांड या दुष्ट लोकांनी केले होते. ते तिथे काही हरकत नाही. आम्ही परमात्म्याने आम्हाला इथे सफलता मिळवून दिली. आम्हाला तर आपला प्रचार करायचा आहे. हवं तर कुठे जंगलात बसून गुणगाऊ भगवानाचे. मुलांपर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे. तर करोंथा गावचे ते मूळ निवासी होते, त्यांचे वडील. आणि त्यांचं लग्न झालं होतं गावछोडानी, जिल्हा झज्जर, हरियाणामध्ये. आणि गाव करोंथा आहे जिल्हा रोहतकमध्ये. तर इथे त्यांच्या आजोबांच्या छुडाणीमध्ये, म्हणजे गरीबदासजींच्या आईला कोणी भाऊ नव्हता, ज्या कारणाने त्यांच्या आजोबांनी, त्यांचे वडील श्री बलरामजींना, त्यांचे धनखड गोत्र आहे, आपल्या घरी छुडाणीमध्ये घर जावई म्हणतात की आपल्या जावयाला तिथे ठेवून घेणं, त्याला घर जावई म्हणतात. तर सगळी संपत्ती त्यांना दिली. आपल्या मुलीला म्हणजे त्यांच्या जावयाला
त्यांची जवळजवळ 2500 बिघा, जसे राजस्थानात बिघा असतो, तर 2500 बिघा पहिले बिघेच होते इथे, पण नंतर हे झाले इथे एकर. तर 2500 बिघा जमीन होती. इतके मोठे शेतकरी होते. आजच्या 1400च्या जवळ, पावणे 1400च्या जवळ एकर जमीन होते त्या 2500 बिघ्यांची. तर सर्व संपत्तीचे वारस मग गरीबदासजीच होते. 10 वर्षांचे बालक होते. त्यांचे वडील म्हणजे आजोबा तोपर्यंत तिथे बरोबरच होते. तर त्यांच्याकडे जवळजवळ 150 गायी होत्या. गायरान, कारण की त्यांची शेतं खूप मोठी होती, गायी ठेवत होते. गरीबदासजी त्या गायींना राखायला जात होते, चारण्यासाठी जंगलात. त्यांच्याबरोबर अन्य गावातले काही त्यांचे शेतकऱ्यांकडे जे भाड्यावर गुराखी होत असत, आणि काही अन्य गाववाले पण आपल्या गायींना त्यांच्या शेतात चारण्यासाठी बरोबर जात असत. संवत 1784 म्हणजे सन 1727 आणि फाल्गुन उतरती द्वादशी म्हणजे फाल्गुन शुद्ध द्वादशीला दिवसाच्या जवळजवळ 10 वाजता सगळ्या गायी चरत होत्या. काही बसल्या होत्या झाडाखाली. जांडी त्या साईडमध्ये, जसे राजस्थानात जांड होतात ना, जांडिया, अशी स्थिती होती त्या क्षेत्राची त्यावेळी, जे आज खूपशा क्षेत्रात राजस्थानात. तर जिथे जांडी जास्त असायची त्या जांडींच्या जवळ बसली होती. आणि एक रस्ता आहे, गाव कबलाना आहे, छुडाणीच्या सीमेलगत. गाव कबलानापासून गाव छुडाणीपर्यंत कच्चा रस्ता येत होता. त्या कच्च्या रस्त्यावर एक मोठे झाड होते जांडीचे. त्याच्या खाली सगळे गुराखी बसले होते, इन्क्लुडिंग गरीबदासजी, आणि ते भोजन करत होते. आपले 10 वाजता भोजन घेत होते. त्याच वेळी परमात्मा सतलोकातून आले कबीरदेव, एका जिंदा महात्म्याची वेशभूषा बनवून. कलियुगात ते ज्यांना भेटले आहेत जिंदा, जसे जिंदा महात्मा कसा असतो, मुसलमानात विशेष करून या वेशभूषेचे फकीर आढळतात. डोक्यावर काळा टोप असतो, उंच निमुळता गोंड्यासहित असा उभा, आणि एकच ओव्हरकोट असतो काळ्या कापडाचा, काळ्या रंगाचा. ओव्हरकोट टाईप एक वस्त्र नेसतात आणि एक अंडरवेअर विजार गुडघ्यापर्यंतची. अशा वेशभूषवाल्याला जिंदा महात्मा म्हणतात. दाढी केस वाढलेले असतात त्याचे. या वेशभूषेत परमात्मा थोड्याशा दूरवर सतलोकातून येऊन उतरले आणि त्या कच्च्या रस्त्यावरून जात होते. बाजूला सोबत गुराखी बसले होते. गरीबदासजी पण बसले होते. त्या गुराख्यांमध्ये मोठे पण होते, कोणी 40 वर्षांचे, कोणी 30 वर्षांचे, कोणी 10-15 वर्षांचे, कोणी 50 वर्षांचे. वृद्ध पण होते, प्रौढ पण होते. तर त्यात एक विशेषता होती, रस्त्यावर चालणाऱ्या साधू संतांचा आदर तर होताच होता, सामान्य व्यक्तीला पण विशेष रिगार्ड देत असत आणि प्रार्थना करत असत. या भोजन घ्या, दुरून चालत आला आहात, पायी चालत आहात, या महाराज बसा, भोजन घ्या. उभा राहिला एखादा भक्त आणि हात जोडले. परमात्मा आलेच यासाठी होते, बसले त्यांच्याजवळ. तेव्हा म्हटले की भोजन घ्या. परमात्म्याने म्हटले, कबीर परमेश्वराने, त्या परमक्षर ब्रह्मने, की बाबा भोजन तर मी करून आलोय माझ्या गावातून. गुराख्यांनी विचारले, तुमचं गाव कुठे आहे महाराज? तुमचा निवास कुठे आहे? की माझा निवास सतलोकात आहे. सतलोक नाव आहे माझ्या निवासाचं. आता त्यांनी विचार केला, असेल कोणतं तरी गाव, सतलोक नाव असेल त्याचं. तर महाराजजी भोजन घ्या. परमात्मा म्हणाले, भोजन नाही करणार, पोट भरून जेवण करून आलोय. दूध तर प्यावंच लागेल तुम्हाला. आमच्याकडे अशा गायी आहेत, आत्ता 5 मिनिटामध्ये दूध काढून देतो, अशा शांत गायी पण आहेत. तर परमात्मा म्हणाले, बाबा जर दूध प्यायला देत आहात तर कुमारी गायीचं दूध पितो मी. तर सगळे म्हणू लागले, बाबाजी तुझी दूध पिण्याची नियत नाहीये, तुम्ही तर चेष्टा करत आहात, उपहास करत आहात आमचा. तुम्हाला दूध प्यायचंच नाहीये. परमात्मा म्हणतात, पिऊ इच्छितो, काढा, कुमारी गायीचं दूध पितो मी बाबा.
तर गरीबदासजी उभे राहिले. त्यांची प्रिय कालवड होती, जिला अजून बैलाने टच पण नव्हते केले. दूध प्यायचं आईचं तिनं सोडलं होतं. जवळजवळ 1 वर्षाचं वासरू गाय होती, 1 वर्षाची, 1.5 वर्षाची. तिच्या गळ्यात दोरी बांधली होती. तिला आणले पकडून आणि म्हटले, बघा महाराजजी, हिला वासरू तर नाहीये, दूध कसं देईल? परमात्मा म्हणाले, एखादं भांडं आणा, ज्यात दूध काढू, ही दूध देईल बाबा. आता तिथे एक मातीचं भांडं होतं. जसं पाणी प्यायला किंवा लस्सी प्यायला घेऊन जात असत, त्याला साफ करून ठेवलेलं होतं. तर त्याला म्हणाले की हे बघा ठेवलं भांडं. म्हटले त्याला परत धुवा. 1 वेळा चांगल्या तऱ्हेने परत धुतले, साफ केले. हिच्या खाली ठेवा, ह्या कालवडीच्या खाली. गरीबदासजी 10 वर्षांचा मुलगा पहिली तगडी होत असत, पकडून बसले आणि हसत आहेत, बघत आहेत बाबाजी कसे दूध काढतील. आता परमात्म्याने वासरू गाईच्या कमरेवर थाप मारली. लांब लांब आचळ झाले आणि दुधाची धार वाहू लागली. जेव्हा ते पात्र भरले, आपोआप दूध बंद झाले. गरीबदासजी आश्चर्यचकित की बाबाजी मोठे शक्तिवान आहेत. आता घ्या महाराजजी, मग प्या. तुम्हीच काढलेत. काही दूध परमात्म्याने प्यायले. मग गुराखी उपस्थित होते, छोटे मोठे जितके होते ते त्यांना म्हणाले, घ्या बाळांनो, प्या. हे दूध इथले नाहीये, माझ्या निवासाहून आले, सतलोकातून. अमृत आहे, हे प्या. ते गुराखी जे मोठे होते, समजदार मानत होते आपल्याला, ते म्हणू लागले, आम्ही नाही पिणार. जादू मंतरचे दूध आणि कुमारी गाईचे पाप लागेल आम्हाला. आणि तू उष्टे केलेस, काय माहीत तू कोणत्या जातीचा आहेस. ते तर उठून निघून गेले. म्हणतात, सकल पदार्थ जगमाही कर्महीन नर पावत नाही. गरीबदासजी म्हणाले, द्या महाराजजी, तुमचं उष्ट अमृत मला कधी मिळेल. पुण्यात्म्यांनो, हा आहे तो पुण्यात्मा ज्यांच्यासाठी भगवान भटकत असतात. जे दृढ भक्त असतात त्यांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांची लक्षणं वेगळी असतात. तर लगेच घटघट जितकं प्यायचं होतं तितकं प्यायलं व बाकीचं ठेवून दिलं. तर परमात्म्याने त्यांना ज्ञान समजावलं, सर्व कहाणी ऐकवली. मग मुलाला परमात्मा, तर त्या परमात्म्याला म्हटले मुलाने की भगवान, तुम्ही असे स्थान सांगत आहात, कारण की तिथे तर सर्व दुःखच दुःख होतं. जसं राजस्थान वाळवंट असं ते क्षेत्र होतं, ना कोणतं कालव्याचं साधन होतं. त्यावेळी दुःखच दुःख होते तिथे. कधी दुष्काळ पडत होता. तर परमात्म्याने सांगितले की माझे जे निवास आहे बेटा, तिथे अशी दुधाची नदी वाहते, तुपाची सरोवरेच सरोवरे आहेत. आणि तिथे काजू, किशमिश, सफरचंद, संत्रे, सदाबहार वृक्ष आहेत. तिथे कशाचा अभाव नाहीये. खूप सुंदर लोक आहे. आता बालक होता, प्रबळ इच्छा झाली की भगवान, काय तो लोक मी बघू शकतो का? परमात्मा म्हणाले, असे नाही बघू शकत. पहिले तुला मंत्र घ्यायला लागेल, माझा शिष्य बनायला लागेल, तेव्हा तू त्यात प्रवेश करू शकतोस. म्हणाले, मग बनवा. कसे बनवाल मला शिष्य? परमात्म्याने प्रथम मंत्र दिला आणि सांगितले, बाळा, आता तुला सतलोकात घेऊन जातो, माझे निवासस्थान दाखवून आणतो. त्याच्या आत्म्याला काढले, वरती घेऊन गेले. ब्रह्मा विष्णू महेशचे लोक दाखवले. धर्मराजाचा लोक दाखवला, जिथे बसून तो सगळ्यांचा न्याय करतो. 21 ब्रह्मांड काळाचे दाखवले. काळाची ती तप्तशिला दाखवली, जिथे 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना हा इथला भगवान भाजून खातो. ज्याच्यासाठी तुम्हाला इथे पाळून ठेवले आहे, थांबवून ठेवले आहे, फसवून ठेवले आहे, मूर्ख बनवून ठेवले आहे. आणि त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून परमात्मा त्याला वर घेऊन गेले. क्षरपुरुष, अक्षरपुरुषाचा लोक दाखवला. त्या परब्रह्मचे 21 ब्रह्मांड दाखवले. मग वर आपल्या सतलोकात 12वे द्वार पार करून सतलोकात पोहोचले गरीबदासजींना घेऊन. आता इथे काय लीला केली दात्याने? तिथे परमात्मा अन्य रूपात, त्याच चेहऱ्याने एक अन्य रूप सिंहासनावर विराजमान आहेत. डोक्यावर मुकुट आहे, जसा राजा घालतो. खूपच सुंदर मुकुट पांढऱ्या रंगाचा. वरती एक छत्र आहे, खूप सुंदर पांढऱ्या रंगाचे.
खूप सुंदर सिंहासन ज्यात हिरे मोती आणि लाल लावलेले होते, पांढऱ्या रंगाचे. तो बसला आहे भगवान परमात्मा. सतलोकात बसलेल्या भगवानाच्या एका रोमकूपात करोड सूर्य करोड चंद्रमा मिळवावेत तितका प्रकाश आहे. तर त्याला साधी दृष्टी नाही बघू शकत, दिव्य दृष्टीनेच त्याला बघू शकतात. गरीबदासजींनी पाहिले की भगवान तर हा आहे मालक, हा बसला आहे तख्तावर आणि खूप मोठा घुमट आहे याचा, जसे मंदिरासारखा एक खूप मोठा घुमट आहे ज्याच्या मधोमध भगवान विराजमान आहेत. आता खालून जे जिंदा महात्म्याच्या रूपात परमेश्वर कबीरजी गेले होते त्यांच्याबरोबर, ते तिथे जाऊन चौऱ्या उचलून आणि सिंहासनावर बसलेल्या भगवानावर चौऱ्या ढळू लागले. गरीबदासजींनी विचार केला की भगवान तर हा आहे आणि हा बाबाजी याचा कोणी नोकर, सेवादार, कोणी यांचा शिष्य वगैरे असेल. इतका विचार करतच होता तितक्यात ते तेजोमय शरीरवाले भगवान उभे राहिले, सिंहासन सोडले आणि करबद्ध होऊन म्हणाले, भगवान ग्रहण करा आपले सिंहासन. आपल्या ॲब्सेन्समध्ये तुम्ही मला इथे बसवून गेला होतात. कबीर साहेब त्यावर विराजमान झाले आणि ते तेजोमय शरीर उठून चौऱ्या ढळू लागले. जसे भगवानावर मुले करतात, शिष्य करतात, गुरुजींवर असे. गरीबदासजींनी विचार केला, अरे हा भगवान आणि चौऱ्या ढळतोय त्याच्यावर, बाबाजींवर. इतक्यात काय झाले की ते तेजोमय शरीर खालून गेलेल्या जिंदा महात्म्याच्या शरीरात सामावले गेले आणि चौऱ्या आपोआप ढळतायत वरती. ह्या लिलेला पाहिल्यानंतर परमात्म्याने ती सगळी कथा ऐकवली. बाबा मी भगवान आहे. गरीबदास मी छुडाणी, मी काशीमध्ये राहिलो 120 वर्ष. धाणक कबीर नाव होते माझे. मी धाणक रूपात राहत होतो, विणकराचे काम करत होतो. साऱ्या सृष्टीला ज्ञान देण्याचा मी प्रयत्न केला, परंतु या खोट्या लोकांनी माझे चालू नाही दिले आणि सगळी मुले अशिक्षित आहेत. गरीबदासजींनी म्हटले, भगवान मला इथेच ठेवा, मी नाही जाणार त्या घाण लोकात. परमात्म्याने म्हटले की बाळा जायला लागेल, तुझे भाऊ बहीण आहेत, त्यांना कोण सांगेल माझा महिमा, माझा साक्षीदार कोण बनेल. तू साक्षीदार हो, मी तुझ्याबरोबर राहीन. कोणती आपत्ती बाळा तुझ्यावर येऊ देणार नाही, तू मंत्र करत राहा. ह्या गोष्टीला ऐकून, म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये, ह्या साऱ्या घटनाक्रमामध्ये खूप वेळ निघून गेला. तिकडून जे गुराखी होते त्यांनी ते तर सोडून गेले होते, त्याला खूप दूर निघून गेले. 2, 3, 4 तासांनंतर, 5 तासांनंतर त्यांनी पाहिले. तोपर्यंत त्यांच्या लक्षात नाही येऊ दिले परमात्म्याने. त्यांनी म्हटले, अरे त्या मुलीचा मुलगा कुठे आहे, तो त्याचा नंबर आलाय गायी चारायचा. गुराखी काय करत असत, आपली वेळ टर्न लावत असत. 2 तास तू गायींच्या सोबत उभा राहा, आम्ही झोपतो झाडाखाली. तर त्याचा जेव्हा नंबर आला त्याला शोधले की अरे तो कुठे गेला. त्यांना वाटले की बाबाजीच्या जवळ बसला होता, या त्याला उठवून बोलावून 2 जण बोलवायला गेले. ते शरीर असे बसले आहे आरामात आणि ते हाका मारत आहेत, अरे गरीबू. गरीबदास नाव होते महापुरुषाचे. गावात नाव बिघडवत असत, मग गरीबू म्हणत असत. गरीबू म्हणू लागले, अरे गरीबू ये, तुझा नंबर आला गाई चारायचा. जवळ येऊन म्हणू लागले, अरे भगतजी उभा राहा. त्यांना वाटले समाधी लावून बसलाय हा. आणि तो बसला, शरीर टिकले होते त्याचे. पकडून हलवू लागले, ए भगतजी उभा राहा. ते पडले तर डोळे उघडे होते, श्वास नाही. ते तर एकदम आश्चर्यचकित झाले. हाका मारल्या दुसऱ्या बरोबरच्यांना की गरीबू मेला, पळत या. त्यांनी सांगितले की जा गावात सांगा, सर्व कथा ऐकवा की एका बाबाजींनी जंतर मंतरचे दूध पाजले, त्यामुळे मेला तो. आता गावात पळत गेले. माता पित्यांचा एकटा पुत्र, तो पण 12 वर्ष लग्न झाल्यावर झाला होता, लग्नानंतर. आणि त्याचा मृत्यू ऐकून दोघे अचेत झाले, बेशुद्ध झाले, चक्कर येऊन पडले. मग गावातले अन्य लोक, त्याचे आजोबा बरोबर अजून पण बरेचसे, ज्याने पण ऐकले ते जाऊ लागले शेताकडे. तिथून मुलाचे शव उचलून आणले. संध्याकाळ झाली. चितेवर ठेवले अंतिम संस्कार करण्यासाठी. तेव्हा परमात्म्याने म्हटले, बाळा लवकर जा, नाहीतर ते खराब करतील तुझ्या शरीराला.
गरीबदासजींना सर्व दाखवले. तिथून सगळे दिसते. इथले अगदी मुंगी पण दिसते चालणारी. तिथे अशी दिव्यदृष्टी मिळते. गरीबदासजींना लगेच सोडले. जा बाळा स्पीडमध्ये. एका सेकंदाच्याही काही अंशात शरीरात आत्म्याने प्रवेश केला गरीबदास साहेबजींना. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? किशोर चंद्रकांत जांभळे. आपण कुठून आलात? दिंडोरी, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी पहिले आर्मीमध्ये होतो, त्यानंतर आता सिक्युरिटीचा जॉब करतो आहे आणि पार्ट टाईममध्ये सलूनचा व्यवसाय करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा 28 जुलै 2012ला घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याच्या आधी आम्ही पहिले कानिपनाथांची भक्ती करत होतो. कानिपनाथांची भक्ती याच्यासाठी करत होतो म्हणजे कमीत कमी 20 वर्ष कानिपनाथांची भक्ती केली. असं वाटायचं का बा कानिपनाथ म्हणजे बा हत्तीच्या कानातून कानिपनाथांचा जन्म झाला आहे. त्याच्यामुळे असं वाटायचं का बा हे नवनाथामध्ये कानिपनाथ म्हणजे एकदम श्रेष्ठ असं वाटायचं आणि कानिपनाथांची भक्ती करायचो. त्यानंतर मग परत ते काही एवढं वाटत नव्हतं का बा चला भक्ती म्हणून भक्ती करायचो. मडीला जायचो. त्यानंतर मडीची जत्रा आली का काठी नाचवायचो. त्यानंतर रेवडी उधळायचो. सगळे असे आमचं मोठा असं समजा का तिथे मोठा कार्यक्रम व्हायचा. त्यानंतर ते झाल्यावर दर कोजागिरी पौर्णिमेला आमच्याकडे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, तिकडे नाशिकहून पायी कावड घेऊन जायचो. कमीत कमी 50-60 किलोमीटर पायी कावड घेऊन जायचो. पायाला फोडी असतो. असं वाटायचं का बा ही कावड नेल्यामुळे आपल्या काहीतरी पापाचं काही पापकर्म कमी होतील या दृष्टी हा विचार ठेवून आम्ही तिथपर्यंत जायचो. पण नंतर जसं ते पण करून बघितलं. त्यानंतर श्री रविशंकरजी यांच्या बी काही कॅम्प राहायचे, तिथे बी साधना राहायचे. ते साधना बी करायचो. पूर्ण हातपाय दुखून जायचे, पण असं वाटायचं की नाही इथे बी आपल्याला काहीतरी शारीरिक लाभ होईल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पण जायचो. त्यानंतर शिर्डीच्या साईबाबांना बी जायचो. त्यानंतर हनुमान जयंती आली तर हनुमान जयंतीचा बी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करायचो. आणि गणपती आले तर गणपती बसवायचो. म्हणजे असं कोणतंच हे नव्हतं का बा आपण हे केलं नाही म्हणून. जे आपल्याला वाटलं बा नाही आता ही भक्ती केल्याने हे आपल्याला लाभ भेटेल हे होईल, पण सगळं करून बघितलं पण जे काही दुःख राहायचं ते कायम दुःख राहायचं. असं वाटायचं की मग आपण एवढं करतोय तरी पण मग आपल्या दारी आपल्याला दुःख काय येतं. जर कोणताही सीझन आला काही आलं, जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा आला, सीझन बदललं का आम्हाला सर्वांना हॉस्पिटलमध्ये जावं लागायचं. आणि घरामध्ये कायम चिडचिड कायम हे असं वाटत रोजची कटकट काही ना काही राहायची. पैसा टिकत नसायचा. इकडे असं वाटत बाहेर जाऊ, एखाद्या बाहेर भक्ताकडे पाहू, पण त्याच्याने बी काहीच असं लाभ होत नव्हता. एक दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली होती का माझं खूप मोठं कर्ज होऊन गेलं होतं. तर मग ते कर्ज असं होऊन गेलं का त्या कर्जाच्या याच्यामध्ये मला झोप पण लागत नसायची. तर मग खूप असं टेन्शनमध्ये माझं जीवन चाललेलं होतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच परमेश्वराच्या शोधार्थ होते आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्थळावर तीर्थस्थळावर जाऊन माथा टेकत होते. तर मला असं विचारायचं आहे की ही जी आपली परमेश्वराची किंवा परमात्म्याची जी काही खोज होती, ही खोज आपली पूर्ण झाली का आणि आपल्याला खरा परमात्मा मिळाला का? हे आज ज्यावेळेस मी पूर्ण हे करत असताना ज्यावेळेस आम्ही म्हणजे घरी माझी मिसेस आणि ते बाया अशा बसलेल्या होत्या आणि एक आमचे गुरुबंधू ज्यावेळेस पुस्तक सेवा करत आले. पण परिस्थिती अशी होती की त्यावेळेस माझ्याकडे 10 रुपयेसुद्धा नव्हते. माझ्या मिसेसने 1-1 रुपया गोळा करून एक पुस्तक घेतलं, ज्ञानगंगा म्हणून. ते ज्ञानगंगा पुस्तक घेतलं आणि ते पुस्तक
ते पुस्तक मला म्हणे हे पुस्तक तुम्ही वाचा. तर ते पुस्तक मी आता माझी मिसेस तर काही कोणत्या देवाला धर्माला मानत नव्हती, पण तिला माहिती होतं का कोणीतरी एक संत अशी काही शक्ती आहे का ती शक्ती पूर्ण काम करते किंवा सगळं काही चालवते. पण ती विश्वास ठेवत नव्हती. पण तिने जेव्हा ती मला पुस्तक दाखवलं तर मला म्हणे की बुवा एक पुस्तक मी घेतलं आहे 10 रुपयाचं, ज्ञानगंगा म्हणून आहे. तर ते मला जे काही प्रश्न होते त्या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकामध्ये आहे. तर मग मला म्हणे हे तुम्ही वाचा म्हणे. हे वाचलं मग आपल्या घरात काहीतरी वाटेल बा, याच्यामध्ये काहीतरी पुस्तकामध्ये आहे, तुम्ही वाचा. मग ते पुस्तक जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तर पुस्तक वाचता वाचता मला फक्त एवढंच वाटत होतं का बा माझं एक कर्ज आणि माझं हे दुःख कधी दूर होईल एवढंच मला वाटायचं. पण जेव्हा पुस्तक वाचायला घेतलं तर हळूहळू ते पुस्तक वाचत त्यानंतर त्याच्यावर पाठीमागं काही चॅनल्स दिलेले होते. त्या चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचे काही सत्संग लागायचे. तर मग ते सत्संग बी बघायला लागलो. सत्संग आणि पुस्तक असं दोन्ही वाचायला लागलो. पुस्तक आणि सत्संग वाचता त्याच्यातलं मला एक कळालं. मग ते जे गुरुबंधून ते पुस्तक घेऊन आले होते, मग त्याच्यावर नंबर होता. त्या नंबरला मी कॉल केला आणि त्यांना बोलून घेतलं का म्हटलं आम्हाला हे पुस्तकाची पूर्ण माहिती द्या. मग त्याने एक दिवस येऊन आम्हाला पूर्ण माहिती दिली. ती माहिती दिल्यानंतर मग मी एकटाच मग घरच्यांना काही बोललो नाही, मी एकटाच गेलो होतो. मग बरवाला इथे गेलो त्यांच्याबरोबर. मग बरवाल्याला गेल्यानंतर मग तिथे सांगितलं का बा त्यांचे काही असे नियम होते का असे काही नियम होते का. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का तुम्हाला हे असे नियम राहतील. तर म्हटलं मला नियम सगळे माहिती आहे, पण मग नियम मान्य केले आणि मी तिथे संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, तुम्ही आता असा उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचे काही नियम होते आणि ते नियम आपण मान्य केले. तर असे संत रामपालजी महाराजांचे काय नियम आहेत जे तुम्ही मान्य केलेत? संत रामपालजी महाराजांचे नियम असे होते का बा आपण तंबाखू खायचे नाही, गुटखे खायचे नाही, विडी सिगारेट प्यायचे नाही, नॉनव्हेज खायचं नाही, दारू प्यायची नाही, हे सर्व काही नियम होते. आणि याच्या आधी म्हणजे मी हे सर्व काही करत होतो. खूप सोडायचं हे व्यसन सोडायचा मी प्रयत्न केला होता, पण माझं काही व्यसन काही सुटत नव्हतं. पण आता त्यांनी जे नियम सांगितले ते नियम म्हटलं मग. आणि मी पहिले आर्मीमध्ये असल्यामुळे मग ते काय मला सर्व व्यसनाने मी जडून गेलेलो होतो. आणि याच्यातून जेव्हा मला नियम सांगितले तर मी म्हटलं मला हे सर्व नियम मान्य आहे. आणि त्यानंतर मी सर्व नियम मान्य करून मग मी मध्ये नामदीक्षा घ्यायला गेलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही नियम आहे एक समाज सुधारासाठी नियम आहेत. जसे की कुठल्याही प्रकारचं व्यसन माणसाने करायला नको, त्याचप्रमाणे मटण, मांस, मच्छी या गोष्टीचा त्याग करायला हवा. म्हणजे एक प्रकारे सात्विक जीवन माणसाने जगायला हवं आहे. तर हे नियम आपल्याला पटले आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय चेंज आढळला? संत रामपालजी महाराजांचं जेव्हा मी नाम घेतलं आणि नाम घेतल्यानंतर ज्यावेळेस सगळ्यात पहिले तर मला जसं तिकडनं आल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं घरातले सगळे दवाखान्याचे रोगराई निघून गेली. आणि रोगराई गेली म्हणजे असं का मग मी नामदीक्षा घेऊन आल्यानंतर माझ्या सर्वांना घरातल्यांना, माझे मिसेस, माझ्या मुलांना घेऊन मग मी त्यांना बी नामदीक्षा दिली. आणि त्यांना बी नामदीक्षा दिल्यानंतर आमच्या घरातला पूर्ण दवाखान्याचा खर्च म्हणजे दवाखाना कोणी आजारीच पडला नाही, म्हणजे ते एक आम्हाला लाभ झाला. आणि असे खूप लाभ आहे. परत आमच्या एक छोट्याशा घरामध्ये राहत होतो, पण परमात्माच्या कृपेने आज 1.5 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये माझं मोठं म्हणजे चांगल्या प्रकारे बंगल्याचे काम झालं, गाडी आली. जे माझे जे काही स्वप्न होते ते स्वप्न या मार्गात आल्यानंतर पूर्ण झाले. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे असं का या मार्गामध्ये आल्यानंतर मला तर कधी माहीत नव्हतं का मोक्ष काय असतो, किंवा मोक्ष तर कधी विचारही केला नव्हता का आपल्याला मोक्षाचं मार्ग काही कुठे भेटेल म्हणून. पण जेव्हा ही भक्तीच्या साधनेला लागलो आणि भक्ती साधना करता करता याच्यामध्ये हे बी कळालं का मी तर फक्त दुःख दूर होण्यासाठीच आलो होतो. पण सगळ्यात मोठा लाभ असा झाला का मला इथे सगळ्यात म्हणजे मोक्षाचा मार्ग भेटला. आणि ते बी मोक्षाचा मार्ग असा भेटला का जे आपल्या सद्ग्रंथामध्ये सगळं प्रमाणित आहे, पण आजपर्यंत आपल्याला कोणी ते उलगडून सांगितलंच नव्हतं. ते संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक सत्संगामध्ये आपल्याला उलगडून सांगितलं आहे. गीता, बायबल, कुराण, पुराण याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सांगेल पूर्ण मोक्षाचा मार्ग कसा आहे काय. पण आजपर्यंत कोणत्याही संत महंताने आपल्याला ते सांगितलं नाही. ते संत रामपालजी महाराजांनी पूर्ण रूप करून म्हणजे पूर्ण एक एक शब्द वाचून आम्हाला सांगितलं. त्याच्यावरून आपल्याला कळलं का आपण इथून पूर्ण मोक्षाला जाणार आहे.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांनीच मोक्षाचा मार्ग सांगितला, परंतु आज दुनियामध्ये, जगभरामध्ये बरेचसे साधू संत आहेत आणि मानव समाजाच्या कल्याणासाठी ते प्रत्येक मानवाला काही संदेश देतात. तर आपण असं का समजू शकू की केवळ संत रामपालजी महाराज हेच केवळ मोक्षाचा मार्ग सांगतात? संत रामपालजी महाराज जेव्हा जेव्हा बी सत्संग करतात त्यावेळेस आपले पूर्ण सद्ग्रंथ आहे ते सद्ग्रंथ पूर्ण खोलून बोट ठेवून आपल्याला वाचून दाखवतं का याच्यामध्ये आपल्या सद्ग्रंथामध्ये सर्व काही दिलेलं आहे. पण जसं आज इतर जेवढे म्हणजे सत्संग असतात किंवा जे बी काही साधू संत आहे, आजपर्यंत एकाही साधू संतांनी आपल्याला ते पूर्ण सद्ग्रंथ उलगडून सांगितले नाही. त्यामुळे पूर्ण माहिती भेटते का सगळं काही जे आहे ते संत रामपालजी महाराजांनीच आपल्याला पूर्ण माहिती देऊ शकता. सर, संत रामपालजी महाराजांनी जे काही आपल्याला शास्त्रानुसार भक्ती सांगितली, त्या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काही अनुभवायला मिळालेत का? अनुभव म्हणजे असं आहे का आजपर्यंत आपण म्हणजे जसं सांगितलं, जसं बा कोणी सांगितलं तुमची शांती करा, हे करा, ते करा, तर आम्ही सगळं ते करतच राहिलो. म्हणजे त्याच्यामध्ये असे कोणतंही तथ्य नव्हतं. सांगितलं का जे करायचो हे कशासाठी का बा चला आपल्याला सुख काही लाभल. पण ज्यावेळेस सद्भक्ती जी कळाली का सद्भक्ती फक्त संत रामपालजी महाराजांनी जे याच्यामध्ये सांगितली, गीता पुराण वेदमध्ये जे लिहिलेले तेच वाचून सांगितलं, त्याच्यावरून कळालं की ही सद्भक्ती आहे. आता याच्यामध्ये असं आहे का ज्यावेळेस दरवर्षी रामवारी म्हणून एक राहायची. रामवारी म्हणजे रामकुंडामधून पायी रामकुंडात आंघोळ करून पायी त्र्यंबकेश्वरला जायचो. पण असं जात असताना एक वेळेस काय झालं का माझ्या पायाला ना पूर्ण फंगस होऊन गेलं. त्याच्याने पाय माझे पूर्ण खराब होऊन गेले. पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतली तर त्याचं माझं पूर्ण फंगस म्हणजे व्याधी माझी पूर्ण निघून गेली, पूर्ण पाय माझे चांगले होऊन गेले आणि कोणतेही गोळी औषध काही घेतलं नाही. याच्या आधी मी पूर्ण त्यांच्यावर खूप क्रीम हे ते खूप म्हणजे पायाला अशा शीतपळसाचं सालून ओलून निघतं त्या पद्धतीने माझे पाय ओलून निघायचे. पण त्यानंतर जेव्हा मी रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली तेव्हा माझं हे पूर्ण बरं होऊन गेलं. आणि घरामध्ये तर ते शांती तर राहिलीच व शांती तर म्हणजे सगळं सुखशाही आम्हाला लाभली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अमूल्य असा बदल झाला, तर ह्या बदलामधून आपण आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहे, जे आपले आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो समाज बांधव आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? माझे मित्र, दोस्त, परिवार आणि समाज बांधव जे काही टीव्हीवर जे आता बघताय त्यांना एकच विनंती करेन का संत रामपालजी महाराजांची लवकरात लवकर नामदीक्षा घ्या आणि आपला पूर्ण मोक्ष मिळवा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर प्रत्येक TV चॅनलवर सत्संग चालतो, त्या सत्संगाच्या खाली मोबाईल नंबर येत असतात. त्या मोबाईल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि जो बी म्हणजे आपले जिल्हा वाईज नामदान केंद्र आहे त्या नामदान केंद्रामध्ये जाऊन तिथे कॉल करून आपण नामदीक्षा तिथे घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि साधक तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल, तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे आकारले जातात? इथे नामदीक्षासाठी 1 रुपया पण आकारला जात नाही. पूर्ण मोफत नामदीक्षा दिली जाते. जे काही नामदीक्षा दिल्यानंतर जी काही सामुग्री ती पूर्ण फ्रीमध्ये दिली जाते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर